नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. मंडळी, फ्लाइंग मुवमेंट्स नितीन दळणूकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमचा यूट्यूब सुरू होऊन आता 2 महिने आता होत आहे. ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये मला बऱ्याच काही मित्रमंडळींनी जे माझे जवळचे आहेत की ज्यांना मी नितीन दादांचे व्हिडिओ पाठवतो त्यांना ते आवडतात. कारण का हा वेगळा काहीतरी कार्यक्रम आहे की जे अनुभवले त्या गोष्टीच्या स्वरूपात नितीन दादा सांगणार आहे. आज कुठली तो गोष्ट सांगणार आहे, कारण का प्रत्येक आठवड्यामध्ये मलाही एक इंटरेस्ट असतो की बाबा आज दादा कुठली गोष्ट सांगणार आहे. तर दादा यावेळी कृपया काहीतरी हलकं फुलकं सांग. ते बॉम्ब नको आणि ते रहस्य नको, काहीतरी हलकं फुलकं सांग की जेणेकरून ऐकायला पण मजा येईल. बोलायचं येवर नक्कीच. तर प्रथम उडता साठी सर्वांचं स्वागत करतो. मादाम तुसाद जे लंडन मध्ये आहे. तू तू नाव ऐकलेलं असेल. सर्व ऐकलं नाही मी, 4-5 वेळा जाऊन पाहून आलो. सर्व फेमस आहे. हे एक म्युझियम आहे, वॅक्स म्युझियम. अच्छा, वॅक्स म्हणजे जगातील जी सुप्रसिद्ध माणसं असतात वेगवेगळ्या क्षेत्रातली, राजकारणातली म्हणा, ऐतिहासिक पुरुष म्हणा, किंवा कला क्षेत्रातली, स्पोर्ट्समॅन आहे, अशी विविध जी दिग्गज लोक आहेत, त्या सर्वांचं मेणांच्या पुतळ्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. जे म्युझियम भरवलेलं आहे ते मादाम तुसाद. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता सचिनचा पण त्यांनी पुतळा बनवलेला आहे तिथे. अलीकडे बरेच जण, अमिताभ बच्चन वगैरे, तिथे आपण येऊ शकतो त्याच्यावर. तर ही मादाम तुसादची थोडक्यात एक हिस्ट्री सांगतो की मेरी तिचं नाव होतं. ती सरनेम मला आता नक्की माहित आहे. ती फ्रेंच वुमन होती ऍक्च्युली. तुम्हाला गुगलवर ते मिळेलच. पण ती नंतर ब्रिटनमध्ये आली आणि मादाम तुसाद झाली. आणि तिने 1835 साली पहिलं म्युझियम भरवलं. आणि ते लंडनमध्ये. त्यामुळे लंडनच्या म्युझियमला एक महत्व प्राप्त झालं. म्हणजे मला जर मी चुकत नसेल तर तू करेक्ट कर की हे लॉर्ड्स मैदानाच्या बाजूला आहे. हो, थोडाफार फरक आहे. ज्याला बेकर स्ट्रीट म्हणतो ना आपण, तिथे त्याच्या आसपास कुठेतरी आहे. तर मी हे 90 का 95 साली वगैरे गेलो होतो त्यावेळेस. त्यामुळे मला एक्झॅक्ट स्पॉट आठवत नाही. पण लंडन मध्ये मी जेव्हा होतो ना तेव्हा मी तिथे गेलो होतो. माझं एक हे आहे की मी मुंबईत असतो ना की सहसा घराबाहेर पडत नाही. मला तो कंटाळा येतो, बाहेरची हवा. ते लोकल स्पेशली बघितलं की भीतीच वाटत, धडकी पडते छातीत. पण तिथे लंडन मध्ये किंवा बाहेर गेलो की मी घरात बसत नाही, मग तिथे बाहेर फिरायला लागतो पूर्वीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये. आणि लंडन मध्ये ते आता मेट्रो मधून त्यावेळेस मी फिरायचो ना, तो एक शौक होता. आता इथली पण मेट्रो छान आहे, ज्याच्यात तर फिरावंसं वाटतं. आणि त्यावेळेस मेट्रोमध्ये मी जेव्हा फिरायचो ना, तर मी कधी कधी एक माझं ते एक हॉबी पण झाली होती की लंडनमध्ये आम्हाला जो फ्री डे मिळायचा ना, ते मी कुठच्या तरी स्टेशनला बसायचो आणि कुठेही उतरायचो. फक्त त्या मेट्रोमध्ये बसण्याचा एक आनंद. बरोबर. आणि तिथून परत त्या स्टेशनला परत यायचो. त्या दिवशी मी फ्री डे होता, म्हटलं आपण मादाम तुसादचं नाव एवढं ऐकलंय, जायचंच. आता कधी कधी मी एकटा पण जायचो, कधी कधी आम्ही बरोबर जायचो. यावेळेस मी एकटाच गेलो. म्हटलं बघूया आपण. गर्दी होती ऍज युज्युअल. आणि मला सगळ्यात एक आश्चर्याचा गोड धक्का बसला की आम्ही त्या गर्दीतून जाता जाता थोडीशी लांबवर नजर गेली आणि असा मोठा आश्चर्याचा आणि गोड धक्का कसला बसला असेल, चक्क इंग्लंडचा जो अष्टपैलू क्रिकेटर होता, इयान बोथम म्हटलंच तो. आणि त्याच्याबरोबर कोण असेल सांग, वेस्ट इंडिजचा जो किंग विवियन रिचर्ड्स. हे दोघं चक्क गेटवर गप्पा मारत आहे. म्हटलं फारच सुंदर. म्हणजे हे तर माझ्याबरोबर म्युझियम मध्ये असणार. तर मी अगदी कॅमेरा रेडीच ठेवला होता. म्हणजे गेल्या गेल्याचे फोटो काढायचे, सही घ्यायची.
आणि गर्दीतून सरकत सरकत त्यांच्या जवळ गेलो हा. आणि पहिली माझी विकेट गेली की ते पुतळे होते. अरे देवा. ब्युटी म्हणजे जनरली लोकांची मला त्याच्यावरून गंमत वाटत होती की आम्ही 3 जण उभे होतो, म्हणजे मी तिथे त्या बाजूला उभा होतो असं आश्चर्यचकित होऊन, आणि लोक आम्हाला वळसा घालून म्युझियम बघायला आतमध्ये चालले होते. म्हणजे त्यांना वाटत होतं म्युझियम आतमध्ये आहे, बाहेर नाहीये. हा एक गोड धक्का होता की म्युझियमची सुरुवातच मुळात बाहेर झालेली होती. आणि म्हटलं मानला, म्हणजे इथेच मी त्या म्युझियमने माझं मन जिंकलं होतं की ते दोघं पुतळे त्या हुबेहूब होते. आणि त्या भरात मी आतमध्ये गेलो. आतमध्ये सगळे राजघराण्यातले आहे, तिथं मिस्टर टी आहे, पण त्यात लेडी डायना ती मुळातच ते श्रीमंतीचं तेज वेगळं. बरोबर. त्यातून ती सुंदर होती दिसायला. तिचे ते गोल्डन हेअर उंच अशी होती, अशी गोरी पान, लाल बुंद अशी, आणि तिचे ते हिरवे डोळे होते माहिती ना, हिरव्या रंगाचे असे. आणि ती अगदी हुबेहूब जमली होती. आम्ही फोटो वगैरे काढले तिच्याबरोबर. आता ते मोबाईलवर व्हॉट्सअपवर पास ऑन करण्याची सोय नव्हती, पण मी त्याने भारावून गेलो. म्हटलं ते सुंदर आहेत. पण असं आहे की नंतर मला असं वाटलं की जी परमेश्वराची कलाकृती असते किंवा निसर्गाची कलाकृती म्हणा आपण, त्याच्याशी किती उत्तुंग प्रतिभा असलेल्या माणसाची झेप थोडी कमी पडते. कारण नंतर मग माझा सगळ्यात आवडता जो विनोदी नट म्हणजे चार्ली चॅप्लिन, अख्ख्या जगाचाच, तो मात्र मला पुतळ्यासारखाच वाटायला लागला. म्हणजे मला जाणवलं की हा पुतळा आहे. तर तसं असतं, म्हणजे कलावंताचं गणित 100% कधी बरोबर येत नाही. बरोबर. पुतळा वाटला. नंतर मी बघत राहिलो एक एक पुतळे. तर रशियाचे तेव्हाचे प्रेसिडेंट गोर्बाचोव, करेक्ट एकदम. तर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर, परफेक्ट. पण अमेरिकेचा माझा आवडता प्रेसिडेंट, आत्ताचा नाही आहे, पण मी सांगतो तेव्हाचे माझा आवडता प्रेसिडेंट जॉन केनेडी. मला खूप आवडत होतो. ते हँडसम आणि डॅशिंग होता. पण तो एकदम वाळलेला वाटला मला असा. म्हणजे असा तो तरतरीत होता ना, त्याचं व्यक्तिमत्व तिथे जमलं नाही तसं. आता जॉर्ज बुश बघितलं तर करेक्ट होता, पण अब्राहम लिंकन एवढे महान व्यक्तिमत्व, त्यांची तब्येत बिघडल्यासारखी वाटली मला. तर मी भारतीय व्यक्तिमत्वांकडे वळलो, शोधत होता. आताच्या याच्यामध्ये तू मगाशी आता म्हणाला सचिन आहे, त्याच्यात आहेच. अमिताभ बच्चन आहे, शाहरुख खान आहे, सलमान खान आहे. मी बघितलेले त्यावेळेस नव्हते ते, आता मी वाचलेले ते. ऐश्वर्या राय आहे, करीना कपूर आहे, आणि दीपिका आहे, आणि असे बरेच जण हळूहळू येत आहेत तिथे. ऋतिक रोशन पण आहे मला वाटतं. पण त्यावेळेस 2 लक्षात राहिले माझे, म्हणजे महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी. पण ते माझ्या भारतीय मनाला पटले नाहीत, कारण महात्मा गांधी म्हणजे असे क्विट इंडियाची चळवळ करताना उपोषण करून 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 भयानक थकलेले वाटले. आता जरी ते उपोषण करून थकले तरी सुद्धा ज्याने जग हलवलं अक्षरशः, त्याचं एक वेगळं तेज असायला पाहिजे ना. तेज ते मला नाही वाटलं तिथे असं. तसंच इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व कसं होतं, करारी एकदम प्रभावशाली असं व्यक्तिमत्व होतं. त्याच्या उलट त्या फार किरकोळ आणि सौम्य वाटत होता मला तरी. पण ते थोडंसं कलावंताचं गणित थोडं चुकतंच नाही का. मग त्याच्यानंतर मी त्या गर्दीत फिरत असताना मला एक लक्षात आलं, फक्त फेमस लोकांचेच पुतळे बनवले असं नाहीये. तर त्यातले काही कॉमन लोकांचे पुतळे त्यांनी मध्ये मध्ये पेरलेले होते. आणि दॅट इज वॉज मोर इंटरेस्टिंग फॉर मी. त्यातले काही पुतळे पुतळ्यांकडे बघत पुतळ्यासारखे उभे होते,
आणि काही माणसं सुद्धा पुतळे बघताना अगदी संपूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष दिल्यामुळे ते पुतळ्यांसारखे दिसत होते. त्यामुळे माणूस कोणता आणि पुतळा कोणता हा भेदभाव शोधणं याचा एक मला थोडा छंदच लागला तेवढ्यात. आणि हळूहळू मग जरा पुढे पुढे जाताना मला हे आणखीनच मजेशीर वाटायला लागलं की पुतळे कोणते, माणसे कोणते हे ओळखणं मला कठीण जात होतं थोडं थोडं, आणि मजा येत होती. मग दुपारी 4 वाजले होते, थकलो होतो जरा. बाजूला एक पोच होता आणि माणसं बसलेली होती तिथे. मी जाऊन बसलो तिथे एका कोचावर, जरा विश्रांती घेऊ म्हणून बसलो. त्या बाजूला एक वयस्कर जाडी बाई बसली होती, इंग्लिश बाई होती. जाम थकली होती, वय झालं होतं तिचं. आणि म्हणजे आपल्या जडावलेल्या डोळ्यांनी समोरचे पुतळे आणि माणसं यांच्यातली सूक्ष्म रेषा बघत होतो की यातला पुतळा कोणता आणि माणूस कोणता. आणि अचानक एक सूक्ष्म असा विचार माझ्या मनामध्ये एकदम ठळक झाला. आणि मी गरकन वळून त्या बाजूच्या बाईकडे बघितलं. म्हटलं, एक्सक्यूज मी मॅडम. तिचा काय रिस्पॉन्स नाही मिळाला. मी आणखीन जोरात ओरडलो, म्हटलं एक्सक्यूज मी मॅडम. तरी रिस्पॉन्स नाही मिळाला. देवाचं नाव घेतलं, म्हटलं जीजस. त्यावेळेस तिचा हात धरला चक्क. आणि यस, म्हणजे माझी खात्री पटली, संशय फिटला. ती पण एक पुतळाच होती. अरे बापरे. तर असा एक सुंदर अनुभव मला त्या मादाम तुसाद मध्ये आला. आणि मला असं वाटलं की हे सांगायला पाहिजे आपल्याला. कारण पुतळे आपण छान छान बघितले ते सगळं आहेच सांग, पण हे कलाटणी जी मिळाली ती वेगळीच होती. तर अशा पद्धतीने आणखीन पुढे आपण भेटणारच आहोत वेगवेगळ्या अशा इन्सिडेंटसाठी. तोपर्यंत आपल्या जीवन प्रवासाला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. बॉन व्हॉइज. मंडळी, नितीन दादाने सांगितलं की त्या म्युझियमबद्दल ते जरूर पहा, पण त्याच्या अगोदर भारतामध्ये असे असंख्य शिल्प आहेत की जे आपण पाहायलाच पाहिजे. आता सरदार वल्लभभाई पटेलांचा आता जगातला एवढा मोठा पुतळा आपण बनवलेला आहे. शिवाजी महाराजांचे काही ठिकाणी पुतळे आहेत. आपले अजंठा लेण्या, आपल्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये इतकं काही सुंदर आहे. त्यामुळे ठीक आहे, दादाने सांगितलं ते पण पहा, हे पण पहा. तुर्तता आम्ही दोघं इथे थांबतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन गप्पा, नवीन गोष्टी घेऊन येतो. अनुज्ञा असावी. धन्यवाद.